आशिष नंदकिशोर जयस्वाल वकील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय सेवा. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस. मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाप्रती मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे. मी एकनाथ संभाजी शिंदे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार. मी अजित आशाताई अनंतराव पवार विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडी. श्री दिलीप वळसे पाटील. श्री नानाभाऊ पटोले. मी दिलीप अनुसया दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. श्री राहुल नार्वेकर. श्री नरहरी झिरवाळ. मी राहुल सुधा सुरेश नार्वेकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत
राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. श्री नरहरी झिरवाळ, श्री छगन भुजबळ. मी नरहरी सावित्राबाई सीताराम झिरवाळ विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय जवाहर. श्री छगन भुजबळ, श्री सुधीर मुनगंटीवार. मी छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल. श्री सुधीर मुनगंटीवार, डॉक्टर विजयकुमार गावित. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी त्रिवार अभिवादन करत मी सुधीर चांगुनाताई सच्चिदानंद मुनगंटीवार विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. श्री विजयकुमार गावित, श्री गिरीश महाजन. या शपथविधीवर आपली नजर असणार आहे. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन परत येतोय. पाहत राहा NDTV मराठी. मी हसन सकीनाबी मियालाल मुश्रीफ विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने अल्लाह साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय हिंद, जय महाराज. श्री भास्कर जाधव, डॉक्टर नितीन राऊत, श्री बबनलाल और लोणीकर, डॉक्टर संजय कुटे. मी बबनराव अन्नपूर्णाबाई दत्तराव लोणीकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता डॉक्टर सुरेश खाडे, श्री विजय वडेट्टीवार. मी डॉक्टर सुरेश भाऊ तनुबाई दगडू खाडे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारतीय सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठावंत पार पाडीन. श्री विजय वडेट्टीवार, श्री गुलाबराव पाटील.
मी गुलाबराव रघुनाथ पाटील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वरसाक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री दादाजी भुसे, श्री संजय राठोड. मी दादाजी रेश्माबाई दगडू भुसे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री संजय राठोड, श्री उदय सामंत. मी संजय प्रमिला दुलीचंद राठोड विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री उदय सामंत, श्री धर्मराव बाबा आत्राम. मी उदय स्वरूपा रवींद्र सामंत विधानसभा स्वतंत्र महाराष्ट्राला बावनकुळे. मी धर्मराव बाबा पुष्पप्रिय देवी भगवंतराव आत्राम विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय सेवा, जय भीम. श्री चंद्रशेखर बावनकुळे, श्री जितेंद्र आव्हाड. अब्दुल सत्तार, श्री संभाजी निलंगेकर पाटील. श्री अमित देशमुख. मी संभाजी रूपाताई दिलीपराव पाटील निलंगेकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. भारत माता की जय. श्री अमित देशमुख, श्री असलम शेख, श्री दीपक केसरकर, श्री रवींद्र चव्हाण. मी दीपक स्नेहलता वसंतराव केसरकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. श्री रवींद्र चव्हाण, श्री शंभूराज देसाई, श्री राजकुमार बडोले, श्री रवींद्र पाटील. मी रवींद्र शुभांगिनी दत्तात्रय चव्हाण विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन.
श्री शंभूराज देसाई, श्री राजकुमार बडोले, श्री रवींद्र पाटील. एक महत्वाची बातमी समोर येते. विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्यावर काँग्रेसची महत्वाची बैठक सुरू आहे. विधान भवन परिसरामध्ये आदित्य ठाकरे यांची बैठक सुरू आहे. कधी शपथ घ्यायची, काय भूमिका घ्यायची, यावर आता विरोधकांकडे सध्या ही खलबतं सुरू आहेत. विधान भवनामध्ये आदित्य ठाकरे यांची बैठक सुरू आहे. दुसरीकडे विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी काँग्रेसची सुद्धा महत्वाची बैठक पार पडतीये आणि या सगळ्या संदर्भात पुढील भूमिका नेमकी कशी असेल यावर सविस्तर चर्चा केली जातीये. अक्षय कुडकेलवार या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील. अक्षय, आपण पाहतो एका प्रकारे विरोधी पक्षातील या आमदारांनी बहिष्कारच टाकलेला आहे शपथविधीवर. नेमकं कारण काय आणि सध्या काय खलबतं घडतायत? एकूणच राज्यात निवडणुका झाल्या आणि ज्या पद्धतीचं बहुमत महायुतीला मिळालं त्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीनं निवडणूक प्रक्रिया असेल, ईव्हीएम असेल, यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय. आणि सध्या जे त्यांना त्यांच्याकडे संख्याबळ आहे त्या संख्याबळाच्या नुसार कुठल्याही एका पक्षाकडे इतकं स्पष्ट संख्याबळ नाही की ते राज्यामध्ये आपल्या विधानसभेचा विरोधी पक्ष नेता पदासाठी दावा करतो. आणि अशा पार्श्वभूमीवर ज्यावेळी अधिवेशन चालेल येत्या काळात वगैरे असेल तर त्यावेळी त्यांना सरकारच्या आणलेल्या विधेयकांना विरोध करता येणार नाही. आणि अशा पार्श्वभूमीवर आता काय करायचं, कशी रणनीती आखायची, या सगळ्या संदर्भातली खलबतं आता सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या आमदाराची देखील एक बैठक आदित्य ठाकरे यांनी बोलवलेली आहे. ते विधान भवनातील एका कार्यालयामध्ये बैठक घेत आहे. तर आता नाना पटोले असतील, विजय वडेट्टीवार असतील, यांची एक बैठक पार पडली आणि थोड्याच वेळात ते विधान भवनात येतील. मात्र विधान भवनात आल्यानंतर देखील त्यांच्या माध्यमातून अधिवेशनात सहभाग नोंदवला जातो की नाही हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. अक्षय, एकीकडे काँग्रेसचे आमदार हे उपस्थित नाहीये, दुसरीकडे विधान भवन परिसरामध्ये आपण पाहतोय ठाकरे गटाची ही बैठक सुरू आहे. या सगळ्या संदर्भात शरद पवार गटाची नेमकी काय भूमिका आहे, त्या आमदारांचं काय म्हणणं आहे? अक्षय, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हा, नक्की ऋतुजा, बोला. या सगळ्या संदर्भात शरद पवार गटाची नेमकी काय भूमिका आहे? कारण दुसरीकडे आपण पाहतोय मवियामधील काँग्रेसची एकीकडे बैठक सुरू आहे, ठाकरे गटाची सुद्धा बैठक सुरू आहे. आपण बघतोय की राष्ट्रवादीचे देखील जे काही राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आहेत ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार ते देखील त्यांची संख्या ही विधान भवनामध्ये दिसून येत नाही. त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय की सगळे हे जे इतर नेते आमदार आहेत ते आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी, काँग्रेसचं जे शिष्टमंडळ, काँग्रेसचे सगळे आमदार एकत्रितरित्या विधिमंडळ परिसरामध्ये दाखल झालेले आहेत. ही सगळी आमदार जर आपण बघितलं तर त्यांची बैठक पार पडली आणि आता हे सगळे आमदार या ठिकाणी दाखल होत असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. त्यामुळे आता विधिमंडळ परिसरात आपण जे बोलत होतो की हे सगळे आमदार विधिमंडळ परिसरामध्ये दाखल होतील, मात्र त्यांची भूमिका काय असणार आहे हे स्पष्ट नाही. आता एकत्रित महाविकास आघाडीची बैठक थोड्याच वेळात विधिमंडळ परिसरामध्ये पार पडेल असं सांगितलं जातंय. काही वेळापूर्वी काँग्रेसचे जे सगळे आमदार होते त्यांच्या आमदारांची बैठक विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्यावरती पार पडली आणि ती बैठक झाल्यानंतर ही सगळी नेते मंडळी या ठिकाणी येत असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. निश्चित. अक्षय, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. तर विधान भवनामध्ये आदित्य ठाकरे यांची बैठक सुरू आहे. कधी शपथ घ्यायची, काय भूमिका घ्यायची, कशी रणनीती आखायची, या सगळ्या संदर्भात ही खलबतं सुरू आहे. दुसरीकडे विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी सुद्धा काँग्रेसची बैठक सुरू आहे. या सगळ्या संदर्भात जितेंद्र आव्हाड नेमके काय म्हणाले पाहूयात. वरदा सुनील तटकरे विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री अनिल पाटील, श्री संजय बनसोडे, श्री शिवाजी कर्डिले, श्री अर्जुन खोतकर, श्री प्रकाश सुंदरराव सोळंके. मी अनिल पुष्पाबाई भाईदास पाटील
विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय खानदेश, राम राम. श्री संजय बनसोडे, श्री शिवाजी कर्डिले, श्री अर्जुन खोतकर, श्री प्रकाशदादा सोळंके, श्री विजयकुमार देशमुख. मी संजय शकुंतला बाबुराव बनसोडे गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की अर्जुन कासाबाई पंडितराव खोतकर ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताचे सार्वभौमत्व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार. आज जितने भी हो सकेंगे करेगा और बाकी बचे श्रीमती विद्या ठाकूर. मी सौ मंजुळा तुळशीराम गावित विधानसभेची सदस्य म्हणून निवडून आली असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय महाराष्ट्र, जय भीम, जय आदिवासी. श्रीमती विद्या ठाकूर, श्री विजय बापू शिवतारे, श्री दत्तात्रय भरणे, श्री विश्वजित कदम. मी विद्या जयप्रकाश ठाकूर विधानसभेची सदस्य म्हणून निवडून आले असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे असा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. श्री विजय बापू शिवतारे, श्री दत्तात्रय भरणे, श्री विश्वजित कदम, श्री राजेंद्र गावित. मी विजय लक्ष्मीबाई सोपान शिवतारे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री दत्तात्रय भरणे, श्री विश्वजित कदम, श्री राजेंद्र गावित, श्री राजेंद्र